नमस्कार. मी समाजसेवा गौरव पुरस्कार सन्मानित जमीर मौला नर्देकर. आज मी पवित्र रमजान महिन्याची माहिती देत आहे, त्याचे महत्त्व सांगत आहे. इस्लामचे कुराण व अल्लाहचे खास प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लम यांच्या गौरवाचे आणि अल्लाहप्रती भक्ती व कृतज्ञतेचे रमजान हे प्रतीक आहे. अरबी कॅलेंडरनुसार रमजान हा चांद्र वर्षाचा 9वा महिना आहे. रमजान महिना ज्यात पवित्र कुराण उतरवले गेले. तुमच्याजवळ अल्लाह अर्थात परमेश्वराकडून प्रकाश आणि एक सत्यदर्शी ग्रंथ आला आहे, ज्यांच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्यांच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दाखवतो. इस्लामी जीवन पद्धतीचे आधारस्तंभ म्हणून श्रद्धावंतासाठी जी अनिवार्य कर्तव्य अर्थात इमान, नमाज, जकात, हज सांगितलेली आहेत, त्यातीलच एक रमजान हा रोजाचा अर्थात उपवासाचा कर्तव्य कठोर व पवित्र महिना आहे. या महिन्यातील कडक उपवास मानवाचे सर्व प्रकारचे पाप धुवून काढतात असे मानतात. पवित्र रमजान या महिन्यामध्ये अल्लाहची खास कृपादृष्टीच होत असते. या महिन्यामध्ये सर्व आजपर्यंत छोटे मोठे पापकृत्य केले असेल तर प्रार्थनेच्या म्हणजेच नमाजच्या माध्यमातून ती माफ केली जातात, अशी स्वतः अल्लाहने गवाही दिली आहे. नमाज, रोजा, उपवास, दानधर्म कराल याचा मोबदला या महिन्यामध्ये दिला जातो. इस्लाम धर्मामध्ये या महिन्यामध्ये परमेश्वराने वेगवेगळ्या पैगंबराच्या माध्यमातून मानव जातीसमोर वेगवेगळे ग्रंथ पाठवले आहेत. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबर यांच्या मार्फत यकूम हा ग्रंथ पृथ्वी तलावरती पाठविला गेला. हजरत दाऊद अलैहिस्सलाम पैगंबराच्या मार्फत जबूर हा ग्रंथ पाठविला गेला. तसेच हजरत मुसा अलैहिस्सलाम पैगंबरामार्फत तोरेत हा ग्रंथ प्रकाशित केला गेला आणि हजरत ईसा अलैहिस्सलाम पैगंबरामार्फत इंजिल हा ग्रंथ प्रकट केला गेला. विशेष म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबरामार्फत कुराण शरीफ हा ग्रंथ पृथ्वी तलावरती लिहिला गेला. हे सर्व ग्रंथ रमजान महिन्यामध्ये प्रकट झाले, म्हणून कुराण शरीफ हा ग्रंथ लिहिण्याकरिता 23 वर्षे लागली. तसेच इस्लामच्या विरोधात बदरची लढाई झाली, ती या महिन्यामध्येच होऊन विजय मिळवला. म्हणून ह्या रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवित्र रमजानचा महिना अखिल मानव जातीला प्रेम, बंधुत्व आणि माणुसकीचा संदेश घेऊन आला आहे. आजच्या धावपळीच्या व संघर्षमय आयुष्यात सातत्याने वाढणाऱ्या ताणतणावामुळे निरोगी व निरामय आयुष्य जगणे आव्हानात्मक बनले आहे. तणावमुक्त व संतुलित जीवनशैलीसाठी आध्यात्मिक जीवन अत्यावश्यक आहे. आजचे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक गतिमान झाले आहे. वजन कमी करण्यासाठी व ते नियंत्रित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. वाढती स्पर्धा व ताणतणावामुळे मधुमेह, हृदयविकाराचे प्रभाव वाढत आहे. हे टाळण्यासाठी दररोज नमाज पठण करण्याची गरज भासत आहे. मानवाचे आयुष्य क्षणभंगूर आहे. सत्कर्म करा आणि पुण्य मिळवा. अल्लाहने अर्थात ईश्वराने श्रद्धावंतांना नमाज हे बक्षीस दिले आहे. नमाज सक्तीची केली आहे. पवित्र कुराणमधून नमाजची आज्ञा दिली आहे. नमाज पठण करण्यापूर्वी वजू म्हणजेच हात, नाक, तोंड, पाय धुतले जातात. त्यामुळे आपोआप शरीराची स्वच्छता होते. स्वच्छता आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
नमाज पठण केल्यानंतर मनाला शांती मिळते आणि पुण्य लाभते. इतर महिन्याच्या नमाजापेक्षा पवित्र रमजान महिन्याच्या नमाजला 70 पटीने जादा पुण्य लाभते. नमाजच्या माध्यमातून अल्लाहबरोबर जवळीक श्रद्धावंत साधू शकतो. काही समस्या दुःख असतील तर प्रार्थनेच्या दुआच्या माध्यमातून प्रकट करता येतात. नमाज पठण केल्यामुळे शारीरिक मानसिक स्वच्छता होते व आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. नमाजमुळे आपोआप योगासने होतात. अल्लाशी एकरूप होण्याचे प्रात्यक्षिक म्हणजेच नमाज होय. नमाज पठण केल्यामुळे आपल्या विचाराची जडणघडण होऊन चांगले विचार मेंदूमध्ये संचारित होतात व वाईट कर्मापासून आपली सुटका होऊन सत्कर्म घडते व आपणास पुण्य लाभते. रमजान महिना नमाज पठणासाठी सुवर्ण संधी आहे. आयुष्य सुखमय व समृद्ध करण्यासाठी व पुण्य मिळवण्यासाठी रमजान महिना आहे. हजरत मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीनुसार रोजा अर्थात उपास फक्त अन्न पाणी वर्ज करणे नव्हे तर प्रत्येक अवयवाचा रोजा आहे की त्याने वाईट गोष्टी पाहू नये, हाताने वाईट गोष्टी करू नये, कानाने वाईट शब्द ऐकू नये, डोळ्याने वाईट पाहू नये, पायाने वाईट मार्ग चालू नये, जिभेने वाईट बोलू नये. अशा प्रकारे आचरण केले तर अल्लाह अर्थात ईश्वराला हा रोजा आवडतो. रोजा ही एक लढाईमधील ढाल आहे. ढालीमुळे सैनिकाची सुरक्षितता होते, तसे रोजामुळे श्रद्धावंताची सुरक्षा होते. श्रद्धावंताला शारीरिक आध्यात्मिक आणि सामाजिक फायदे मिळतात. रमजानच्या महिन्यात व्यसनांना तिलांजली दिली जाते. पवित्र कुराणमध्ये दारू पिणे हे निषेध मानले गेले आहे. कोणत्याही व्यक्तीला एखादे व्यसन त्यांच्या जन्मापासून जडलेले नसते, तर त्याच्यावर चंगळवादामुळे आलेले दुष्परिणाम, वाईट संगत व वैज्ञानिक युगातील ताण तणावामुळे काही तरुणांमध्ये गुटखा, चरस, दारू, तंबाखू, ब्राऊन शुगर तर अनेक तरुणांमध्ये बिडी सिगारेट ही व्यसने जडली आहेत. अशा तरुणांमध्ये रमजान महिन्यामध्ये अल्लाची भीती उत्पन्न होते आणि व्यसनापासून परावृत्त होतो. आपोआप सर्व व्यसनांना तिलांजली मिळते आणि रमजान महिना हा वाईट गोष्टींना नष्ट करण्यासाठी अल्लाहने पाठविलेला आहे. चांगल्या गोष्टीची सवय लावण्यासाठी रमजान महिना हा श्रद्धावंतासाठी प्रशिक्षण काळ आहे. अल्लाची भक्ती करणारा श्रेष्ठ अनुयायी अल्लाला अपेक्षित आहे. रमजान महिन्यामध्ये पवित्र कुराणचे अवतरण झाले, ज्यामध्ये फक्त मुस्लिमासाठी नव्हे तर मानव जातीसाठी मार्गदर्शन आहे. ज्यामध्ये शहाणपण, चांगले वाईट, सत्य असत्य गोष्टीमध्ये फरक करणारे स्पष्ट आदेश आहेत. ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले त्याबद्दल अल्लाची थोरवी वर्णावी व कृतज्ञता व्यक्त करावी. इस्लामचे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, पवित्र रमजान महिन्यात स्वर्गाची दारे खुली होतात, नरकाची दारे बंद केली जातात. उपासधारकासाठी स्वर्गातील रियान नावाचा विशेष दरवाजा उघडला जातो. रोजासाठी मूळ अरबी शब्द सोम आहे. सोमचा अर्थ संयम बाळगणे होय. त्यामुळे आंतरिक बळकटी प्राप्त होते, जीवनात रचनात्मक संघर्ष करणे सुलभ होते, वैचारिक पातळी उंचावते, आध्यात्मिक वाढ होते आणि अल्लाचे सानिध्य प्राप्त होते. उपवासामुळे
दुर्गुण, पापकृत्य, वाईट विचार दूर राहतात. आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणे व दिवसभर अन्न पाणी वर्ज्य करणे म्हणजे रोजा अर्थात उपास अल्लाह दरबारात मान्य झाला असे मानतात. उपाशी पोटी असणारे प्राणी, तहानीने व्याकुळलेले यांच्याविषयी रोजामुळे दया व प्रेमाची जाणीव उत्पन्न होते व आपोआपच त्यांच्याविषयी प्रेम, बंधुत्व, करुणा निर्माण होते. रोजाची आज्ञा हिजरी 2 मध्ये अवतरली. जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी रोजा काळानंतर रोजा करावा. इस्लामच्या तत्वज्ञानावर इमान आणणारा, अल्लाची भक्ती करणारा आणि पवित्र कुराणाची शिकवणूक व मार्गदर्शनावर चालणारा आणि पैगंबराच्या आदर्श व श्रेष्ठ दर्जाच्या जीवनाचे आचरण करणारा अनुयायी इस्लामला, परमेश्वराला अर्थात अल्लाहला अपेक्षित आहे. रमजान महिन्यामध्ये आई वडिलांची आपुलकीने प्रेमाने वागावे व त्यांची सेवा करून परमेश्वरी अल्लाह कृपेने स्वर्गात जाण्याचा मार्ग हाच आहे असे अल्लाहने सांगितले आहे. आपली आई ही स्वर्ग आहे व वडील या स्वर्गाचा दरवाजा आहे. त्यांना नाराज करून कोणतेही कृत्य करू नका. रमजान महिना या गोष्टीची आठवण करून देत आहे की आई वडिलाशी प्रेमाने वागावे, त्यांची जादा ह्या महिन्यामध्ये सेवा करावी. आप लाख कमाते हो लेकिन माँ बाप खुश नहीं तो लाख नहीं, वो खाक है मानना भूलना नहीं. या रमजान महिन्यामध्ये एक पुण्य कर्म कराल तर 1000 पुण्य मिळण्याचे श्रेय ह्या महिन्यामध्ये परमेश्वर देत असतो. पवित्र रमजान महिन्यामध्ये अल्लाहचे खास प्रेषित म्हणतात, या महिन्यामध्ये जादा गोर गरीब, विधवा स्त्रिया, अनाथ मुले यांची सेवा करावी, त्यांना खुश करावे. पवित्र रमजान महिना अल्लाप्रती समर्पणाच्या भावनेबरोबर अखिल मानवजातीला प्रेम, बंधुत्व आणि माणुसकीचा संदेश घेऊन येतो. पवित्र रमजान हा अरबी दिनदर्शिकेनुसार चांद्र वर्षाचा 9वा महिना आहे. रमजान शांतीचा, आत्मशुद्धीचा महिना म्हणून ओळखला जातो. चंद्र दर्शन दिसताच मुस्लिम बांधव हर्षोल्लासित होतात आणि एकमेकांना चांद मुबारक म्हणून शुभेच्छा देतात. मुस्लिम बांधवांमध्ये प्रेमाचा मिलाप यावेळी आढळतो. मानवाचा जन्म का होत, या पृथ्वी तलावर मानव का आला आणि आपल्या आयुष्य संपल्यानंतर हा स्थूल देह ठेवून ज्यावेळी जीवात्मा निघून जातो त्याची नेमकी दिशा कोठे असते याचे ज्ञान मानवाला मिळणे आवश्यक आहे. या जगाच्या मोहमायेला बोलणारा मानव अल्लाह अर्थात ईश्वराला विसरतो. हे जग अल्लाहने परीक्षा केंद्र म्हणून केले आहे. अल्लाहने स्वर्ग आणि नरक मरणोत्तर जीवनामध्ये करून ठेवले आहे. जगाच्या मायेला भुलून, पैशाला आपलेसे करून पाप कर्मे अधिक वाढवतो. त्याने त्यांच्या जीवनात किती सत्कर्म आणि दुष्कर्म केले आहे याचा हिशेब अल्लाहने ठेवला आहे. पवित्र रमजान महिना हा फक्त पुण्य मिळण्यासाठी आणि सत्कर्म करण्यासाठी ईश्वराने पाठविलेला हा महिना आहे. अल्लाहला असे भक्त आवडतात जेणेकरून त्यांनी कोणतेही दुष्कृत्य करू नये आणि फक्त सत्कृत्यच करावे अशी त्या परमेश्वराची इच्छा असते. तर ह्या महिन्याचे आपण जादा स्वागत करून त्याचे पुण्य कसे मिळवता येईल याचे चिंतन करून आपण अल्लाहचे आभार मानूया आणि रमजान महिन्यात चांगल्या गोष्टी आचरणात आणून अल्लाहला खुश करावे हे रमजान महिन्याचे बक्षीस समजूया. रमजान ईदच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा व मला सांगली आकाशवाणी केंद्राने संधी दिली त्याचे मनस्वी आभार.